जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। आदिवासी युवा सेनेतर्फे फतेपूर, आमोदा व शिरूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण व व्यसनमुक्तीचा संदेश। सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण। तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले। पारंपरिक वेशभूषा, आदिवासी नृत्य आणि ढोल पथकांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले। याच पार्श्वभूमीवर आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी फतेपूर, आमोदा आणि शिरूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील इयत्ता 1 ते 4च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक व जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमांतर्गत फतेपूर येथील 181 व आमोदा येथील 137 आणि शिरूर येथील 20 विद्यार्थ्यांना अशा एकूण 337 विद्यार्थ्यांना वही व पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, नियमितपणे शाळेत उपस्थित राहणे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, व्यसनमुक्ती तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यपूर्ण इतिहासाची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे, पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी समजून घ्यावी आणि आरोग्यदायी व शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार करावा, याबाबतही जनजागृती करण्यात आली। आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश पोहोचवा आणि शिक्षणासोबत सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी आदिवासी युवा सेना संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख सुनील भाऊ पवार व वरिष्ठ सल्लागार सतीलाल दादा शेंबडे व वरिष्ठ सल्लागार दिलीप दादा महिरे तसेच दगडू निकुम, मुकेश पवार, भगीरथ ठाकरे, अनमोल पारवी, राहुल मालचे आणि विठ्ठल मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांचीही उपस्थिती होती। तसेच फतेपूर गावाच्या लोकनियुक्त सरपंच ताई माननीय मोगराताई जितेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आदिवासी युवा सेनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले। शिक्षणासाठी दिलेली मदत ही केवळ आजची मदत नसून उद्याच्या सक्षम पिढीच्या निर्मितीसाठी केलेली गुंतवणूक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय जय संविधान।